नमस्कार मित्रांनो आपण आज पाया पडण्यासंबंधी असलेल्या विविध धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात पाया पडणे हा आदर आणि विनम्रतेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। मात्र काही विशेष परिस्थितींमध्ये पाया पडणे अशुभ मानले जाते, तर काही व्यक्तींना वंदन केल्याने आयुष्यात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। कोणत्या 4 व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते? त्यामुळे या 5 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही। कोण आहे त्या व्यक्ती? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये? कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते, तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ मानले जाते? 1. स्मशानातून येणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये। स्मशानभूमीतून आलेला व्यक्ती नकारात्मक ऊर्जा घेऊन येतात, असे शास्त्र सांगते। त्यामुळे अशा व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। 2. मंदिरात देवपूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये। देवाच्या पूजेतील व्यक्ती ईश्वराराधनेत तल्लीन असते। अशावेळी त्याच्या पाया पडल्याने पूजा भंग होते आणि शुभ परिणाम मिळत नाहीत। मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो। त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये। 3. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडणे टाळावे। झोप हा मृत्यूचा एक सूचक प्रकार मानला जातो। झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडल्यास तो मृत व्यक्तीच्या पाया पडल्यासारखे मानले जाते आणि अशुभ फल मिळते। 4. पूजा करत असलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये। पूजेच्या दरम्यान पाया पडल्यास पूजेचा प्रभाव कमी होतो आणि अशा वंदनेला शास्त्रमान्यता नाही। 5. साधू संत यांच्या पाया पडावे, पण त्यांना आपल्या पाया पडू देऊ नये। साधू संत हे केवळ त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात, त्यामुळे त्यांना आपल्या पाया पडण्यास भाग पाडणे अनुचित मानले जाते। 6. जाव्याने सासऱ्यांच्या पाया पडू नये। पौराणिक कथेनुसार भगवान शंकर यांनी आपल्या सासऱ्याचा वध केला होता, म्हणूनच जाव्याने सासऱ्यांच्या पाया पडणे अशुभ मानले जाते। 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये। श्रीकृष्णांनी आपले मामा कंस यांचा वध केला होता, त्यामुळे भाच्याने मामाच्या पाया पडू नये, असे शास्त्र सांगते। 8. जेवताना पाया पडू नये। कोणतीही व्यक्ती जेवत असताना पाया पडल्यास त्याचा अनादर केल्यासारखे होते, यामुळे अशुभ परिणाम होऊ शकतो। 9. शत्रूच्या पाया कधीच पडू नये। शत्रूच्या पाया पडल्याने सकारात्मकतेऐवजी नकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, कारण त्यांच्या मनात द्वेष आणि स्पर्धेची भावना असते। कोणत्या व्यक्तींच्या पाया पडल्याने शुभ फल मिळते? 1. मोठ्या बहिणी किंवा आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह बलवान होतो। 2. वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो। 3. वडिलांच्या पाया पडल्याने सूर्य ग्रह बलवान होतो। 4. ताई, आजी, काकी आणि मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्रग्रहाची कृपा मिळते। 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रहाचे आशीर्वाद मिळतात। 6. संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्याने गृहस्थ जीवनात स्थैर्य मिळते। 7. बहिणीच्या पाया पडल्याने शुक्र ग्रहाची कृपा मिळते। 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवल्यास राहू ग्रह शुभ फळ देतो। कोणाला ओलांडू नये। 1. कुत्रा, गाय किंवा कोणताही प्राणी ओलांडू नये। 2. अग्नी किंवा जळती वस्तू ओलांडणे अशुभ मानले जाते। 3. केस, भस्म किंवा अपवित्र वस्तूंना ओलांडू नये। या 4 लोकांचे आपल्या घरी येणे शुभ मानले जाते। 1. नंदेचे घरी आगमन। नंद माहेरी पाहुणचारासाठी आल्यास शुभ मानले जाते, मात्र तिने कायमचे राहू नये।
2. जाव्याच्या पावलाने घरात शुभता येते. घरात जाव्याचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते, परंतु तो घरजावई म्हणून राहू नये. 3. भाच्याच्या येण्याने घरात भाग्यवृद्धी होते. भाचा किंवा भाचीच्या घरी येण्याने सौभाग्य वाढते. 4. संत महापुरुष आणि गुरुजनांचे पाऊल घरात पडणे अत्यंत शुभ असते. कुमारी मुलींना पाया पडू नये. हिंदू धर्मात कुमारी मुलींचे देवीच्या रूपात पूजन केले जाते, त्यामुळे त्यांच्या पाया पडणे टाळावे. मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या किंवा भाचीला आपल्या पायाला स्पर्श करू देऊ नये, कारण यामुळे पाप लागत असल्याची मान्यता आहे. पाया पडणे हा भारतीय संस्कृतीत श्रद्धेचा आणि सन्मानाचा भाग आहे. मात्र योग्य वेळी आणि योग्य व्यक्तींना वंदन करणे आवश्यक आहे. काही विशिष्ट परिस्थितीत पाया पडल्याने नकारात्मक प्रभाव पडतो, तर काही वेळेस हे शुभ फल देणारे असते. म्हणूनच धार्मिक ग्रंथ आणि शास्त्रांच्या आधारे वरील गोष्टींचे पालन करणे हे हिताचे ठरेल. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.